पुणे शहरामध्ये कोंढवा परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने आणि पुणे पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली आहे आणि मध्यरात्रीपासून मोठं सर्च ऑपरेशन राबवलंय। या ठिकाणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या कारवाईमध्ये काही संशयितांना ताब्यातही घेतलंय। या सर्च ऑपरेशनसाठी कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त केला होता। कोंढवा भागातल्या बंदोबस्तासाठी सुमारे 500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या ठिकाणी तैनात असावेत असाही अंदाज आहे। आपल्यासोबत सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत। सागर, या बातमीबद्दल तुम्ही आम्हाला अधिक माहिती काय द्याल? सागर, माझा आवाज पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे आपण सागरपर्यंत पोहोचू शकत नाही आहोत, मात्र आपण हे दृश्य पाहतोय की दहशतवाद विरोधी पथकाने पोलिसांच्या आणि एटीएसच्या मदतीने या ठिकाणी 25 ठिकाणी छापेमारी केली आणि त्यावेळी काही संशयित सापडलेले आहेत। आपल्यासोबत सागर आव्हाड पुन्हा जोडले गेलेले आहेत। सागर, नवीन माहिती मिळते या ठिकाणी पुण्यामध्ये कोंढव्यामध्ये एटीएसने सर्च ऑपरेशन केलंय आणि काही संशयित आरोपी सापडलेले आहेत। नेमका त्यांचा प्लॅन काय होता, काहीतरी माहिती मिळते का? नक्की आपण जर पाहिलं तर मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो सध्या कोंढव्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। 3 पेक्षा जास्त संशयित जे आहेत ते पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। काही संशयित वस्तू ज्या आहेत ते पुणे पोलिसांच्या हाती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि कोंढव्यातला हाच भाग आहे। अधिकारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती रात्रीपासून सर्च ऑपरेशन राबवताना पाहायला मिळतात। 25 पेक्षा जास्त ठिकाणी हे सर्च ऑपरेशन पुणे पोलिसांकडून सुरू आहे। 350 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी जे आहेत ते या बंदोबस्तामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि कोंढव्यातील तो हाच भाग आहे। याच भागामध्ये पोलिसांच्या गाड्या ज्या आहेत त्या रात्रीपासून तैनात असताना पाहायला मिळतात। त्यामुळे संशयितेच्या भोवऱ्यामध्ये जे कोण आहेत, बंदी घातलेल्या संघटनांचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर एडीजे रँकचे अधिकारी जे आहेत ते या सर्च ऑपरेशन मध्ये लागलेले आहेत आणि काही संशयित वस्तू ज्या आहेत त्या एटीएसला हाती लागलेल्या आहेत। नेमका हा घातपात करण्याचा प्रयत्न होता का? आणि असे अनेक प्रश्न जे आहेत ते एटीएसला पडलेले होते। रात्रीपासून हे सर्च ऑपरेशन जे आहे ते सुरू असलेला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस उपायुक्त असतील, त्याचबरोबर काही लोकांच्या चौकशा ज्या आहेत त्याही पोलीस उपायुक्तांनी केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस उपायुक्त असतील, त्याचबरोबर काही फोर्स जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला दिसतोय। या सर्व पोलिसांच्या गाड्या एका लाईन मध्ये, त्याचबरोबर काही कमांडो फोर्स जो आहे तोही आपल्याला पाहायला मिळतोय। आपण बघू शकतो की 25 ठिकाणी हे सर्च ऑपरेशन जे आहे ते रात्रीपासून सुरू आहे। 350 कर्मचारी जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। बंदी घातलेली संघटना आहे, त्यातील काही संशयित जे आहेत ते ताब्यात घेतलेले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। कालपासून हा सर्व प्रकार जो आहे तो एटीएस आणि पुणे पोलिसांच्या संयुक्त विद्यमानाने सुरू असताना पाहायला मिळतोय। एकंदरीतच जिल्हाधिकारी असतील, त्याचबरोबर पोलीस उपायुक्त असतील, तेही रात्री या ठिकाणी आलेले होते आणि आता या ठिकाणाहून जर पाहिलं तर पोलीस जे आहेत ते कोंढवा भागामध्ये अनेक ठिकाणी हे सर्च ऑपरेशन सुरू आहे। पिंपरी चिंचवड असेल त्या ठिकाणीही सर्च ऑपरेशन जे आहे ते करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। एटीएसच्या गाड्यात, पुणे पोलिसांच्या गाड्यात पोलीस उपायुक्त क्राईम जे आहेत पिंगळे या ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर एटीएसचे काही अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी दिसतात। काही संशयित गोष्टी मिळाल्यात का? मुंबईची काही टीम जी आहे ती आलेली आहेत। एटीएस कडून प्रत्येकाची चौकशी जी आहे ती सुरू असताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं, नक्कीच सागर, धन्यवाद आपल्या माहितीसाठी। आपण पाहू शकतोय दृश्यांमध्ये तुम्ही आम्हाला दाखवलं कशा प्रकारे या ठिकाणी बंदोबस्त केला गेलाय आणि काही संशयितांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांचा घातपाताचा काही प्रयत्न होता का हेही लवकरच आपल्याला कळणार आहे। त्याबाबत अपडेट्स आपण घेत राहू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।